शरद पवारांनी नेते आणि पदाधिकाऱ्यांच्या समोर भूमिका स्पष्ट केली आहे। विरोधी पक्षातच राहून काम करायचंय, त्यामुळे पक्षवाढीसाठी काम करा अशा सूचना पवारांनी पदाधिकाऱ्यांना दिल्याची सूत्रांची माहिती आहे। पाहुयात पवारांच्या बैठकीमधल्या इनसाइड स्टोरीवरचा हा रिपोर्ट। शरद पवारांच्या उपस्थितीत संघटनात्मक बैठक पार पडली आणि या बैठकीतून शरद पवारांनी पक्षाच्या पुढच्या वाटचालीची दिशाही स्पष्ट केली। सूत्रांच्या माहितीनुसार नेते आणि पदाधिकाऱ्यांना शरद पवारांनी स्पष्ट शब्दात सांगितलं की विरोधातच राहून काम करायचं आहे, म्हणजेच पवारांची राष्ट्रवादी भाजपसोबत सत्तेत जाणार नाही। मनात कोणताही संभ्रम ठेवू नका, महाराष्ट्रात पक्ष संघटना वाढवा, आपण विरोधी पक्षात आहोत, पुढील काळातही जोमानं काम करायचंय। जेनझींच्या आंदोलनानंतर आपल्याकडून तरुणांच्या अपेक्षा वाढल्यात, पक्ष संघटनेमध्ये जास्तीत जास्त तरुणांना संधी द्या, तरुण अभ्यासू प्रवक्त्यांना संधी दिली जाईल। विशेष म्हणजे गेल्या 1.5 महिन्यात शरद पवारांच्या आणि त्यांच्या नेत्यांच्या पंतप्रधान मोदींसोबत बैठकाही झाल्यात। त्याआधी पवारांनी आमदार खासदारांचं मतही जाणून घेतलं, ज्यात बहुतांश लोकप्रतिनिधींनी एनडीए सोबत सत्तेमध्ये जाण्याबद्दल अनुकूलता दर्शवली। पण आता शरद पवारांनी नेते आणि पदाधिकाऱ्यांना सांगितलंय की विरोधातच राहणार असून संघटना वाढीवर लक्ष द्या। पण भाजपचे नेते अजूनही पवारांच्या राष्ट्रवादीबद्दल आशावादी दिसतायत। शरद पवार सांगतात एक आणि करतात वेगळं, अशी प्रतिक्रिया प्रवीण दरेकरांनी दिली आहे। शरद पवारांचा आतापर्यंतचा राजकीय जर पूर्व इतिहास तपासला तर ते जायचं असलं पश्चिमेकडे सांगतात पूर्वेला जाणार आहे, आणि त्यामुळे त्यांच्या राजकीय गोष्टींचा अंदाज कधीच कोणाला लागला नाही। आपल्या पक्षातील लोक विचलित होऊ नये तोपर्यंत मला वाटतं त्यांना पक्ष संघटनेचं काम एक दिलानं करावं अशा प्रकारची भूमिका असू शकते। परंतु ज्या वारंवार भेटी या ठिकाणी सुरू आहेत त्यावरून मला वाटतं पवारसाहेब करायचं एक असेल की दाखवतात वेगळं। आतापर्यंतचा त्यांचा पूर्वानुभव आपल्या सगळ्यांना माहीत आहे। कार्यकर्त्यात संभ्रम नाही आहे, एक दोन लोकांमध्ये तो मीडिया क्रिएटेड संभ्रम आहे। त्याच्यात संभ्रमाचा विषय काय? तुम्ही जर प्रेस कॉन्फरन्सेस पाहिले, आणि माझी तर शपथ गेले 12 वर्ष घेताय तुम्ही, दरवेळीच रिशफल, म्हणजे 14 पासून 26 पर्यंत माझा शपथविधी किती वेळा तुम्ही घेतलाय मला खरं सांगा। जरा डेटा काढूया गंमत म्हणून। माझी तर डिपार्टमेंट मोदीजींना न विचारता तुम्ही अनाऊन्स करता। एकीकडे शरद पवारांनी आपली भूमिका स्पष्ट केली, तर तिकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्लीमध्ये आले। फडणवीसांनी पंतप्रधान मोदींची भेट घेतली, त्यामुळे या भेटीचं कनेक्शन पवारांच्या राष्ट्रवादीशी आहे का, अशीही चर्चा रंगली। मात्र विकास कामांसाठी पंतप्रधानांना भेटल्याचं मुख्यमंत्री म्हणाले। अतिशय चांगली चर्चा झाली आहे। पूर्वी देखील जेव्हा आम्ही केंद्र सरकारकडे मदत मागतो त्यावेळी ती मदत मिळते, मग ती हायवेजच्या संदर्भात असेल, रेल्वेच्या संदर्भात असेल, किंवा आपलं जो काही उत्तन विरार कॉरिडॉर असेल, अशा विविध प्रकल्पांच्या संदर्भात, मेट्रोच्या संदर्भात, आपल्या नदीजोड प्रकल्पाच्या संदर्भात, अशा विविध संदर्भात वेगवेगळ्या स्टेजेसवर जे काही आपले प्रकल्प आहेत त्याची त्यांना माहिती देऊन आणि त्याला कसं एक्सपिडाईट करता येईल या संदर्भातला हा प्रयत्न होता। संजय राऊतांनीही शरद पवार कुठेही जाणार नाहीत, इंडिया आघाडीतच राहणार असा विश्वास व्यक्त केला। शरद पवार साहेब कुठेच जाणार नाही, कळलं? आठवतंय का तुम्हाला? माननीय शरद पवार साहेब हे सदैव आमच्याबरोबर राहतील। इंडिया ब्लॉकचे नेते आहेत, ते महाराष्ट्र विकास आघाडीचे नेते आहेत, ते कुठे जाणार नाहीत। त्यांच्याविषयी संभ्रम निर्माण करण्याचं काम भारतीय जनता पक्षाचे लोक करतायत। आम्ही लढू आणि सत्तेवर येऊ। तो रिशफल बहुत जल्दी हो सकता है और उसमें अनेक नामों का विचार भी हो सकता है। अभी शरद पवार साहब की पार्टी हमारे बीच में आने वाली है क्या नहीं मालूम नहीं है, लेकिन शरद पवार जी ने एनडीए के साथ आना चाहिए। जॉर्ज फर्नांडिस आए थे तो आप क्यों नहीं आते हैं? मैं इधर गया हूँ तो आप क्यों नहीं आते हैं? आपने आना चाहिए। मतलब यहाँ देश के विकास के लिए वैचारिक मतभेद हो सकते हैं, हमारे वैचारिक मतभेद है। केंद्रात मंत्रिमंडळ विस्तार लवकरच होणार आहे आणि त्यानंतर महाराष्ट्रातही विस्तार होईल। त्याआधी राजकीय घडामोडीही घडल्यात। ममता बॅनर्जींच्या तृणमूल काँग्रेसमध्ये फूट पडली आणि 20 खासदार एनसीपीआयमध्ये आले, त्यामुळे त्यांचाही समावेश मंत्रिमंडळामध्ये होईल। पवारांची राष्ट्रवादी सोबत येईल अशा चर्चा होत्या, मात्र पवारांनीही विरोधी पक्षातच राहून काम करण्याची भूमिका घेतली आहे। पुण्याहून प्रदीप कापसेसह ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी।
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.